शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचे अतिशय पवित्र धर्मकार्यासाठी उपासनेसाठी अतिशय पवित्र 12 महिन्यातील चैत्रापासून तर फाल्गुनपर्यंत तसं प्रत्येक महिन्याला महत्त्व आहेच आहे. पण विशेष म्हणजे श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यामध्ये भगवान शंकराची उपासना सांगितली आहे. तसं पंचांगामध्ये सर्व देवतांच्या उपासनेला महत्त्व आहेच. पण जसा श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकर, भाद्रपद महिन्यामध्ये भगवान गणेश, भाद्रपदाच्या एका पक्षामध्ये जसं पितृज देवतांसाठी आहे, अश्विन महिना भगवतीसाठी आहे, कार्तिक महिना पण भगवतीसाठी आहे. असे प्रत्येक महिन्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि त्या निमित्तानं नैमित्तिक कर्म का होईना आपल्यासारख्या पामर जीवाकडून काहीतरी धर्मकृत्य व्हावं, धर्मकार्य व्हावं, काही उपासना व्हावी, हा आपल्या संस्कृतीचा उदात्त हेतू आहे. आणि म्हणून या नागपंचमी सुमुहूर्तावर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी आणि अनुष्ठानाची ही प्रक्रिया सुरू केली. सर्वसामान्य ग्रस्ताश्रमी म्हणा किंवा संसारात कार्य करणारे म्हणा, थोडं वेळ काढून 8 दिवस को होईना पण यावं. त्याने सगळ्यात श्रेष्ठ साधन कलियुगाचं नामजप आहे. तर नामजप ऐकावा, करावा. आणि नामजपानं काय सामर्थ्य आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, जीवनाचा दृष्टिकोन समजून घ्यावा म्हणून सत्संग आहे. आणि ही परंपरा सद्गुरू जनार्दन स्वामींनी आणि 1964 पासून तर आज तागायत आता 2020 ऑगस्ट महिन्यापर्यंत चालू आहे. राजकीय क्षेत्रात किंवा देशावर अशा प्रकारचं महामायेचं संकट आहे. म्हणून हा कार्यक्रम आणि आपण घरीच बसून ऐकायचं आहे. आणि घरीच बसून शक्य होईल तेवढं अनुष्ठान, शक्य होईल तेवढं स्वाध्याय करणं गरजेचं आहे. ते आपल्या उपयोगाचं साधन आहे. आणि हेच आपल्या गुरुदेवाने आपल्याला 75 वर्ष टावं फोडून सांगितलं आहे. आणि म्हणून या कार्याचं आपल्यापर्यंत प्रक्षेपण व्हावं म्हणून ही मंडळी रात्रंदिवस आणि हे करत आहे, प्रयत्न करत आहेत. ठाकरे बंधू आहेत, आवनकर बंधू आहेत, सोपान भाऊ आहेत, समाधान आहेत. आणि भजनी मंडळामध्ये आदरणीय सद्गुरू साहेबपरायण, हरिभक्तपरायण श्री शिवराम महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री लक्ष्मण महाराज, श्री अजय महाराज आपला संसारातला वेळ काढून, हा वेळ काढणं, हा बाबाजी म्हणायचे की हा जिवंत वेळ आहे. आपण जे आपल्या संसाराकरता खर्च करतो ते खर्च आहे. आणि हा जिवंत काय की हा पुनरुक्ती न मिळणारा भाग आहे. आणि याचं फळ संसारी फळापेक्षा अनंतपट आहे. संसारात तुम्ही काम करता तर महिनाभर तुम्हाला पगार वगैरे मिळतो आणि त्यात तुमचा उदरनिर्वाह चालतो. पण हा जो वेळ आहे हा जर तुम्ही ईश्वरी स्मरणासाठी दिला आणि प्रयत्न करून जर दिला, श्रद्धेनं दिला, विश्वासानं दिला, तर जनार्दन स्वामीने सांगितलं की पोराओ, जनार्दन स्वामीच्या कार्यामध्ये किंवा भगवंताच्या कार्यामध्ये तुम्ही असं एक पावडं जरी ओढलं, म्हणजे त्यांचं सांगायचं हेतू असं की एक क्षण जरी घालवला तरी तो वाया जाणार नाही, तो पुढच्या जन्मी कामाला येईल. तत्तम बुद्धी संयोगम पौर्देहिकम. आपण बँकेमध्ये आणि हे करतो, इन्व्हेस्टमेंट करतो, म्हणजेच काहीतरी
रक्कम जमा करतो म्हणजे आपल्याला परत दाव असते, मग ती रक्कम कामाला येते. म्हणून अशा प्रकारचं हे पुण्यार्जनसुद्धा हे पुण्याची बँकेत ठेवायचं. मग ते वेळप्रसंगी आपल्याला जसं आपण पैसे काढतो तसं वेळप्रसंगी तो भगवान आपलं त्याचं त्या पुण्याचं वितरण करतो. म्हणून सर्वांना या कार्यामध्ये सहभाग झालेल्या सर्व बंधू भगिनींना, घरी बसून ऐकणाऱ्यांना सर्वांना माधवगिरी बाबाचं नमस्कार आहे, जय जनार्दन आहे. आदरणीय सद्गुरू सेवापरायण लहानपणी सद्गुरू जनार्दन स्वामींचं सानिध्य ज्यांना लाभलं आहेत असे श्री संतोषगिरीजी महाराज, श्री श्रवणगिरीजी महाराज आणि आमची महाराज मंडळी कोणी पाहत असेल, कोणी ऐकत असेल त्या सर्वांना आमच्या दशनाम संन्यासी परंपरेप्रमाणे ओम नमो नारायण आहे सर्वांना वंदन करून श्रीमद भगवद्गीतेचा ज्ञानकर्म संन्यासयोग समजून सांगताना भगवान या ठिकाणी अर्जुनाला आणि 4थ्या अध्यायातील 34व्या श्लोकामध्ये सांगतायत की अर्जुना, तुला जर कृतार्थ व्हायचं असेल, तुला जर जीवनाचं सूत्र समजून घ्यायचं असेल, जीवन सुखरूप आनंदरूप समाधानयुक्त जीवन जगायचं असेल, तर तुला तत्वदर्शी महापुरुषांकडं जाऊन त्यांची सेवा करून त्यांची प्रसन्नता प्राप्त करून आणि मग तुला जी काही शंका आहे ते विचार, मग तुला ते जीवनातलं सूत्र सांगतील. म्हणजे या ठिकाणी भगवंतांनी शिष्याने गुरुकडं कसं जावं आणि गुरु कसा असावा किंवा सद्गुरू कसे असावेत आणि सत्शिष्य होण्याचं मूळ लक्षण या ठिकाणी भगवान विशद करतायत. विचार करा, तुम्ही जरा अभ्यासू असाल तर वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरू. भगवान श्रीकृष्ण जर जगद्गुरू आहेत, जगद्गुरू म्हणजे संपूर्ण त्याला ज्ञान पाहिजे. 6 शास्त्र आहे, 4 वेद आहे, 10 उपनिषद आहेत, जे काही आपले पुराण आहेत, हे संपूर्ण ज्ञान ज्यांच्याजवळ आहे ते जगद्गुरू. म्हणजे त्यांना कोणताही प्रश्न विचारला तर त्यांनी अध्यात्माचं प्रमेय समजून सांगून तो सांगितलं पाहिजे. सर्वसामान्याचं शंकेचं निरसन केलं पाहिजे. म्हणून सगळ्यालाच जगद्गुरू ही पदवी नाही. आद्यशंकर ते अंश अवतार असतात भगवंताचे, तेच या पदाला जातात. आद्यशंकराचार्य भगवान प्रत्यक्ष भगवान सदाशिवाचे अवतार असल्यामुळं ते सर्वज्ञ आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज आपण म्हणतो, ईश्वरी अंश असल्याशिवाय त्यांना जगद्गुरू पद येतं. हे काही बाजारात विकत नाही. न मिळे मोले हाटी, हाटी म्हणजे बाजार, बाजारात मिळणारा भाग नाही हा. आणि म्हणून या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण जगद्गुरू असताना सुद्धा सांगतात की अशा तत्वदर्शी महापुरुषाकडे जावं. आणि यांची ओळख होणं तसं फार अवघड आहे महाराज. अनेक प्रकारचे लक्षणं सांगितले आहेत. एखाद्यात काही लक्षणं असतात तर काही नसतात, शास्त्रप्रमाणे सांगितल्याप्रमाणे. काहीमध्ये तर काहीच नसतात, मग ते महापुरुष नाही असं नाही. बरं, काही खूप शिकलेले असतात असं पण काही नाही, काहीला काहीच येत नाही. आणि मग ते महापुरुष ओळखणं तसं सोपं नाही. म्हणून भाग्याचा उदय देह जोडे संत पाय, असं काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं भाग्य असेल. आणि हे भाग्य निर्माण करण्यासाठी जे साऱ्या गोष्टी आता पेरलं उद्या उगल. हे भाग्य उदयाचा ठसा पुढे एखाद्या राजमुद्रा टाकली की तो आपण कागद जसं कुठं दाखवलं नाही बा हे राजमान्यत आहे. म्हणून आपल्याला जसं कार्य होतं आपलं संसाराचं, तसं भाग्यांचा उदय देह जोडे संत पाय. म्हणून आपण सर्व मंडळी आम्ही भाग्याचे दास सद्गुरू जनार्दनाचे. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे
प्राप्त करावं लागतं. म्हणून फक्त आपल्या हातामध्ये वर्तमान काळ आहे. भविष्याचं काय काय सांगता येतं भविष्यात काय होईल? कोणी सांगितलं? काल परवा सांगितलं बाबा हे किती दिवस चालणार आहे. म्हटलं ते जेवढे दिवस चालणार आहे तेवढे दिवस चालणारच. त्याला काही लिमिट. भविष्याचं कशाला विचार? भविष्य येते ना विचक्षणा. आणि बहुतेक आमच्यासारखे वयोवृद्ध माणसं भूतकाळात राहतात. आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्ही हे करत होतो, आम्ही तसं करत होतो. ग्रोनअप्स आहे क्रिएटिव्ह. एकदा बाउंड्रीवर गेला माणूस की तो सर्व मागचं. आमच्यासारखे वयोवृद्ध माणसं मागं काय. आणि आपल्या हातात फक्त वर्तमान काळ आहे. वर्तमान कालेनी वर्तते. या काळात जेवढं बाबाजी म्हणायची आग लागली झोपडी, किती सोपं उदाहरण. आग लागली झोपडी, काही करा काढा काढे. झोपडी लागली जेवढं सामान काढता येईल तेवढं काढा. म्हणजे बाबा ही शरीररूपी झोपडीच आहे. हिच्यातून जेवढं काढता येईल वेळेतून तरुण वयापासून तर तेवढं बरं आहे. तेवढं बचत करता येईल तेवढं चांगलं. जेवढा वेळ मिळेल संसारातून काढून आटाआटी करून. संसारात आटाआटी असतातच. शब्द वापरले तो कारण संसारात आटाआटी आहेत. तो बाजूला काढून मग माऊलीच्या भाषेमध्ये जडझडून वाहिला निघ या भक्तीच्या वाटेला. ते विपावश्या व्यंगनी झाम माझे. थोडा तरी वेळ काढला पाहिजे. आणि मग तेवढाच वर्तमान काळ आपल्या हातात आहे. बरं सगळ्यांना जमतं की बघा तुम्ही. इच्छा असून सुद्धा काही नाही येऊ शकत. काही संसाराचं काय. मी पाहिलं बाबाजीच्या सांगतीमध्ये पुष्कळ अशी मंडळी एक खूप बाबाजींची खूप त्यांनी सेवा केली. पण आता संसारामध्ये एवढं गर्क झालं की ते म्हणते आता वेळच मिळत नाही. आणि आता काय बाबा मुलं बाळा येते. आणि मग मुलं बाळा ज्यावेळेस समस्या निर्माण करतात मग मात्र परत ध्यान. फार अवघड जमाना आहे महाराज. मुलांना संस्कार देणं फार महत्त्वाचं आहे. विशेषतः माझं मुलींना संस्कार देणं फार महत्त्वाचं आहे. आता मुलांना हे आवडत नाही, पण लहानपणापासून जर ही गोडी लागली तर चांगलं आहे. नाहीतर मुलांना हे आवडत नाही आजकाल. आणि विशेषतः मुलीच्या बाबतीत तर फार अवघड काम झालं. सद्ग्रस्त सेवा करणारा 17-18 वर्ष मुलीला हातावरच्या फोडासारखं जपतात महाराज. शिक्षणासाठी आटाआटी करतात, इकडं परमार्थ दूर ठेवतात, संसारासाठी कष्ट करतात. आणि ते मुलं वयात आल्यानंतर आणि होश राहत नाही. आणि मग आईवडिलाच्या भावना काही समजतच नाही त्यांना. त्यांच्याच फक्त प्रेमाच्या भावना त्यांना कळतात. अशी अवस्था होते. आणि मग काहीतरी विपरीत विचार मनात येतात आणि मग माणसं तसं करतात. मग दुःख कोणाला होतं? असह्य दुःख. याला मुलाबाळाचं जे काही आपल्या मनाविरुद्ध केलं ते दुःख फार अवघड. आपण म्हणतो अपमानापेक्षा किती लोकांनी आत्महत्या केली. नको बा समाज प्रतिष्ठा जाते आणि समाजात मला तोंड दाखवलं राहिलं नाही असं बोलले जातं ना. तोंड म्हणजे काय की जे आगटीत झालं आहे. आणि हे सगळं होऊ नये म्हणून द्या हो जो आपल्याला अशा प्रकारचं चांगले संस्कार देतो, अंधार काळाकडून प्रकाशाकडे घेऊन जातो, अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जातो, त्यांना गुरु म्हणतात. आणि तेच अज्ञानाकडून अंधाराकडे घेऊन जाणं नाही बोट धरून जे घेऊन जातात ते सद्गुरू. असं म्हटले चंद्रकांत ग्रंथामध्ये हे वरिष्ठ राजा जो आपल्या सदशिष्याला ईश्वराच्या दारापर्यंत नेऊन सोडतो तो सद्गुरू. पण शिष्याने आपलं श्रद्धारूपी हातानं ज्ञानरूपी गुरुचं बोट सोडलं नाही पाहिजे. आलं लक्षात.
आपण श्रद्धारूपी हात आहे आपला आणि गुरुचं ज्ञानरूपी बोट आहे. आपण नाही सोडायचं. माकडाचं पिल्लू सगळ्या दृष्टांत सांगतं. मांजरीचं पिल्लू मांजर धरते, माकडाचं पिल्लू माकडाला धरतं. पडायची भीती कोणाला? माकडाच्या पिल्लाला. आपल्याला माकडं म्हणलं तर किती राग येईल. मांजरीचं पिल्लू ती स्वतः धरते. बरं तेच दात असतात उंदराला धरायला का दुसरे दात असतात नवीन लावलेले असतात का? नाही. मग ते लागत नाही. ते उंदराचे दात तिच्या पिल्लाला नाही लागत. वाघ असो, वाघीण असो, सिंह असो, हे आपल्या पिल्लाला तोंडात धरूनच नेतात. बरं विशेष म्हणजे मानेला धरतात, दुसरीकडे नाही धरत, मान धरतात. बघा तुम्ही डिस्कवरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून सद्गुरूंची व्याख्या करताना वामदेव ऋषीने सांगितलं की ईश्वराच्या दारापर्यंत नेऊन पोचतात. त्या दारापर्यंत नेऊन पोचल्यानंतर तुम्ही निर्वेलावरी होईल कैवारी नारायण. तुम्ही निर्वल्यानंतर काय तो कारण होणार नाही. ताकद आहे का त्याची? तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी, मग मज हरी उपेक्षेना, मग मज हरी उपेक्षेना, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा. म्हणून अशा प्रकारचं संत मिळणं, अशा प्रकारचे सद्गुरू मिळणं हे भाग्य समजा द्या हो. स्तोत्री आणि ब्रह्मनिष्ठ आद्य शंकराचार्य भगवंतांनी या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या सांगितल्या आहे. एक तर त्यांना संपूर्ण ज्ञान पाहिजे आणि ते ज्ञान वाटण्याची अंतःकरणामध्ये तळमळ पाहिजे. स्तोत्री आणि ब्रह्मनिष्ठ एक तर ज्ञान पाहिजे आणि ती ज्ञानाची काय केलं खूप ज्ञान आहे पण ते म्हणते फुकट द्यायचं काय. तानसेन खूप चांगलं गायन करायचं. काय एक एक राग कोणता राग होता बिरुद 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 काही राग बी पासून ब पासून असं ते राग गात होते. गायक होता म्हातारा होता बिचार. ते भगवान शंकरचं त्याच्यामध्ये तो गातो समोर होता ना का 12:30 वाजता रात्री. आता आम्हाला जरी गाता येत नाही आवाज नाही पण रस्ता आहे ना माहिती. भोळा शंकर शंकर पुढे नंदेश्वर. भोळा 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 शंकर शंकर पुढे नंदेश्वर. विशेष म्हणजे तो म्हातारा होता त्याला दात नव्हते माझ्यासारखं. ते बम 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 इतकं भारी मानला ना तो पुरं ऐकावं लागलं मला ते रात्री. बम 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 असं काहीतरी हिंदी भजन होते. बिचारा इतका रसिक होऊन ऐकत होता. तानसेन गायचा तर ते गायन अकबराला आवडायचं. एक रागी महाराज ते रागी जो सुनाय रोगी कमेले आराम अशा प्रकारचं ते त्याच्यामध्ये रस आहे. बाबाजी तर सोपे भाषा सांग संगीत संग करताना जसं माणसाला आनंद होतो त्याच्यामध्ये बी संग शब्द आहे म्हणे. त्याच्यामुळे माणसाला आनंद मिळतो. आणि तो गायला लागला तर म्हणे अकबराने विचारलं की तानसेन आप इतना अच्छा गाता है तो आपके गुरु महाराज कैसे गाते होंगे. मैं आपके गुरु महाराज बोले हरिदास महाराज मेरे गुरु मर्जी है. बोले आप इतना अच्छा गाते हैं तो कैसे गाते हो. उनको बुलाओ उनका कार्यक्रम रखो. म्हणे ते नाही येत बाहेर नाही जात ते कुठे येतच भजन करतात. आपलं भाग्य आहे की ज्ञानेश्वर मावने ज्ञानेश्वर सांगितले कोणासमोर संत निवृत्तीनं महाराज स्वतः गुरुदेव समोर बसलेले. असं कोणाला भाग्य. बाबाजी म्हणायचे की करा प्रवचन. मग
कसं करतं मला पाहू द्या. त्यांच्याबरोबर प्रवचन करणं म्हणजे साधन काळामध्ये झालं, पण आता तर दररोज त्यांच्यासमोर, अर्थात विद्यार्थी असल्यापासूनच कुठ्यात प्रवचन करायची सवय लागली तर तुम्ही म्हणता की इथं विशेष गोड आहे, इथं असा चांगला आवाज आहे, मग बाहेर आवाज काय बदलतो का? आम्ही काही गोळ्या खातो आवाजाच्या दुसऱ्या तेच आहे. पण इथं रस काय की त्या स्थानाला महत्त्व आहे. तुम्ही आता स्मशानमध्ये बसला काय, आता काही संत म्हणतात मुस्करना चाहिए, ती जर मुस्करलं तर मुस्करत बसेल ना. स्मशानात मुस्करता येईल का? तिथं तर धीर गंभीर बसावं लागतं, आदरांजली व्हावं लागते. बोले राजे जहाँपान तो वो नहीं आएंगे, आपको उधर जाना पड़ेगा. जाएंगे. जे रसिक आहे महाराज, ज्यांना आवड आहे ते किती तुम्ही त्रास घ्या. लहानपणी कीर्तन ऐकायचं हौस वाटायची तर तेव्हा चालायचं, पायी जायचं. सप्ताह असायचे, एक रायपूर म्हणून गावी तिकडं जवळ, तिकडं सप्ताह असायची. ती काय आमटी आणि ती भाकरी काय एवढी गोड लागायची बाबा, किती काय नुसती आमटी म्हणजे गाडग्यानं वाढायची. ते असं हलवायचे, ती गाडग्यानं ती वाढायची. 2-2 पोळ्या म्हणा, 2-2 भाकरी म्हणा वाढून द्यायची. एक लहान पोरला एक भाकर वाढा, मोठ्या माणसाला 2-2 भाकरी वाढा. आणि ते काला चुरलं का मग आमटी वाढा, मग सांगायची ते आमटी. ते इतकी गोड लागायची महाराज, ते पायी जावं लागायचं. तर गोडी असल्यानंतर मग माणसं जातात. अकबर बादशाह आलं ना, ते पाठी ते गायचे. आणि मग असं काय सदशिष्य असेल ते आपल्या गुरुदेवांना उठवण्यासाठी किंवा पांडुरंगाला उठवण्यासाठी सकाळी सकाळी भोपाळी राग गातात. उठा स्वामी स्वामी जनार्दना, दर्शन द्या सकळा. उठा स्वामी जनार्दना, दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय, अरुणोदय, सरली तानसेनने अशा प्रकारचे भोपाळी राग गायला, त्याच्यात थोडा चूक गायला, थोडी चूक केली गाताना. अरे ते झोपीतून जागे झालं आणि त्यांना पाहिलं की आज ऐसा क्या गा रहा है, क्यों तानसेन, ये अवरोध गलत हो गया है, ये स्वर अच्छा नहीं लगा. असं त्यांना माहीत होतं का आपण चूक म्हणलं की बरोबर करून दाखवते. असं गुरुचं आणि शिष्याचं नातं असतं महाराज. तो चुकतच नाही तो गुरु, आणि जो चुकतो तो सुधरून घेतो तो शिष्य. त्यांना माहिती की तसे काही हे करणार नाही. हा लावा तंबोरा लावला आणि बस गायला लागले. राम शिवशंकर शिवशंकर नटराजा, जन्म जन्म का दास तेरा, जन्म जन्म का दास तेरा. हे शिवशंकर, हे शिवशंकर नटराजा, जन्म जन्म का दास तेरा, जन्म जन्म का दास तेरा. अकबर बादशाह तर विरघळून गेलो महाराज. असं वर्णन आहे पुराणामध्ये की महर्षी नारदाला गायनाचा थोडा अभिमान झाला. आणि भगवान शंकराचं प्रदोष व्रताच्या दिवशी गायन करतात. भगवान शंकरला गायन आवडतं. नारदा हा राग गा,
आता ते नारदांनी गायलं तर भगवंताला आनंद झाला. नारदाला वाटलं की माझ्यासारखं राग गाणारं कोण नाही. मग त्या ठिकाणी एक गंधर्व होता. त्या गंधर्वाला भगवान शंकरानं तो राग गाय सांगितला. पण ती भगवान शंकराची लीला आहे महाराज. तो गंधर्व राग गायला लागला ना, नारदाचं शक्यच झाले. काय सुंदर, माझ्यापेक्षा सुंदर गाऊन. नारदांनी पाहिलं 2-3 वेळेस, पण गातो पण त्याचं तोंड गाढवाचं आहे. अरे काय भानगड आहे. मग लगेच लक्षात आलं की हे भगवान शंकराची काहीतरी लीला आहे. जाऊन पाय धरलं, तेव्हा मी मूर्ख आहे. माझ्या मनात अहंकार आला की मीच चांगलं गातो म्हणून. हा गंधर्व आहे, मग याचं तोंड गाढवाचं तुला दाखवण्यासाठी. एखाद्या गुरुने तुला गाढव आहे का असं म्हणतं, राग नाही आला. आणि मग चूक राग गाजल्यानंतर हरिदासाने गाऊन दाखवलं. मग सांगितलं की नारदा, असं नाही आहे. ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे तो तर महानच आहे. आणि मग सांगितलं की त्या गांधर्वाला आणखीन एक राग गाऊन दाखव. मग त्याने जो राग गायला महाराज की त्या ठिकाणी जे दगड होते ते पाझरून गेले. नारदाला तर आणखीन आश्चर्य वाटलं. म्हणजे देवा ही विद्या, मग सगळ्याच विद्या देत नाही गुरु. काही काही राखून ठेवतात. सगळे राग नाही शिकले, एखाद तरी राग शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा. शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा. चंद्रमौळी शंकरा चंद्रशेखरा. चंद्रमौळी शंकरा. असं सर्व तत्व जाणणारे, असं सर्व तत्व जाणणारे सद्गुरुदेव भगवान आपल्याला मिळाले महाराज. आपण जसे असू तसं त्यांना शरण जा. ते बरोबर आपल्याला बरोबर करतील. फक्त आपलं एकच काम आहे, तद्विधी प्रणिपातेन, विनम्र होऊन त्यांची सेवा करा. तत्वदर्शी ते आपल्याला काय पाहिजे हे त्यांना कळतं. ईश्वराला आपण काय करतो, काय पाहिजे आपल्याला, हे आपल्यापेक्षा ईश्वराला जास्त कळतं, कारण त्याची सृष्टी आपण. आणि म्हणून असे तत्वदर्शी महापुरुष, शिवाय आणखीन स्वरूप पण भगवान शंकराचं. नागबाबांनी त्यांना मंत्र अनुग्रह दिला, वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र दिले. आणि साधना अगोदरच कपडा पांढरा असेल तर त्याच्यावर थोडंसं डाग देखील सहन होत नाही. काळा शाईनं जर लिहायचं तर स्वच्छ पांढरा कागद पाहिजे. सद्गुरू जनार्दन स्वामींचं जीवन अगोदर कागदासारखं स्वच्छ होतं महाराज. 12-14 वर्षाची साधना होती. आणि कोणत्या तरी कुठून आले, कसे आले, कुठं गेले काही माहीत नाही. असं अघटित एखादा दिव्य महापुरुषांची गाठ होणं. असं म्हटलं आहे गोंदवलेकर महाराजांनी की तुम्हाला दगड फेकून मारला, लागला तुम्हाला. कोण मारणार, पाहतो त्याच्याकडं. तोच दगड उचलला ना, आता त्याला मारणार. तर पाहिलं तो दगड सोन्याचा. आता मारणार का तुम्ही? तुळशीदास महाराज सांगितलं की असे काही संत असतात की त्यांचं जीवन कपाशीसारखं असतं. कपास म्हणजे कापूस. कापसाचा दगड मारला तर लागलं. अशा प्रकारचं जीवन त्यांचं असतं. मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनाचे चित्त. आणि म्हणून अशा प्रकारचं कोरा कागद असल्यामुळं, साधनेने परिपक्वता आल्यामुळं सद्गुरू जनार्दन स्वामीला त्यांनी मंत्रानुग्रह दिला, दीक्षा दिली. आणि काही 4 गोष्टी समजून सांगितलं असेल, पण बाबाजींनी सांगितलं की काहीतरी गुरुदक्षिणा घेतली पाहिजे. बरं, तुम्हारे महाराष्ट्र में अच्छा खाना क्या है? त्यांनी सांगितलं हमारे महाराष्ट्र में पुरणपोळी आहे. या महाराष्ट्र में ये पुरणपोळी बोले मौनगिरी पुरणपोळी बना. सगळं सामान आणलं, पुरणपोळी केलं. काल संतोषगिरी महाराज सांगितलं की तुकाराम महाराजांना मंत्रानुग्रह स्वप्नात मिळाला. पावशेर त्यांना त्या तूप मागे पावशेर, तर पावशात विद्वान मंडळी किंवा वाचनीय मंडळी पावशेरच का एवढं पावशेर तुम्ही एकटा माणूस खाईल का?
त्याच्या मागचं भावार्थ अन्वयार्थ काढणारी मंडळी आहे. चांगलं आहे, भावार्थ समजून घेणं चांगलं आहे आणि भाव प्रगट करणं त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं आहे. भक्ती मार्गातलं अंग आहे ते. आणि स्वतः बाबाजींनी ते पुरणपोळे झाले, गेले निघून. मागून काहीतरी घेतलं, काय ते जनार्दन स्वामीकडे काय होतं, लंगोटी फक्त, दुसरं काय होतं. तेच भिक्षा अन्न खायचे, ते बी कोणी दूध दिलं तर, कोणी खारीक दिले तर. 15 दिवस अनुष्ठान केलं म्हणजे 2-3 दिवसात कोणीतरी खारीक आणून दिली, हे बैसमंत्राचं अनुष्ठान, काय त्रास महाराज. आणि म्हणून असे तत्वदर्शी, जाऊ दे आपल्याला व्याख्या नाही समजली तत्वदर्शीची किंवा स्तोत्रियाची, पण जे मिळाले ते पूर्ण आहे महाराज. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय. आणि सर्वांना नाही समजलं महाराज. आता हे त्यांचं दुर्भाग्य हे की बुद्धीचं कमी आहे काय, मला तर हा समजत नाही. हा भाग सर्वांना समजत नाही आणि समजणार पण नाही असं पण आहे. आणि म्हणून असे सद्गुरू जर मिळाले तर अर्जुना, त्यांची तू मनाप्रमाणे सेवा कर. आणि सेवा करायची तर विनम्रता पाहिजे, तशी सेवा नाही होत. विनम्र भाव असेल तरच सेवा होते. आणि म्हणून अशी विनम्रता येण्यासाठी नम्र झाला बुधा, त्याने कोंडिले अनंता. तुझी सेवा करीन मन भावे हो, तुझी सेवा करीन मन भावे हो, तुझी सेवा करीन मन भावे हो. माझे मन गोविंद रंगले, माझे मन गोविंद रंगले, रंगले रंगले हो. तुझी सेवा करीन मन आद्य शंकराचार्य भगवान प्रगट झाले. भगवान शंकराचे अंशभूत अवतार. आणि 6 वर्षाची झाले, मौंजीबंधन झालं. आणि आईला विचार लागले, आई मला संन्यास घ्यायचं आहे. आता हे आईवडिलाला आवडेल का? नाही आवडत. एवढं लहान वयात पुढं संन्यास घेतो. आणि ते ब्राह्मण असल्यामुळे सांगितलं की चतुराश्रम सांगितले शास्त्रानं. पहिले ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम, नंतर संन्यास आश्रम. ते शंकराचार्य होते, म्हणजे बालयोगी नाही का कोणी तत्पूर्वी झालेलं. मग शुकाचार्य बालयोगीचे, ध्रुव बालयोगीचे. मग त्यांनी का बरं सर्व सोडलं? मला का बरं तू आडकाठी करते? आता आई महाराज तिचं प्रेम अनन्य असतं. अर्थात तिचं प्रेम जे असतं ते मुलांच्या हितासाठीच असतं. पण काही काही मुलं मुळातच ज्ञानी जन्माला आलेले आहेत. ज्ञानेश्वर माऊलीसारखे, आद्यगुरू शंकराचार्यासारखे. त्यांनी सांगितलं की आईचं थोडं हे अज्ञान. कपिल महामुनी जन्म झाला तर आईने त्यांनी सांगितलं मला संन्यास घ्यायचा. कपिल महामुनीने आपल्या आईला उपदेश केला तो सांख्ययोग 2रा अध्याय. आणि आईला उपदेश करावा लागला. याचा अर्थ ते पूर्ण आहे. आईला उपदेश कर म्हणजे साधी गोष्ट नाही. ते जन्म देते बिचारी. सांगितलं की आई असं नाही आहे, मला ज्या कार्यासाठी ईश्वरानं पाठवले ते कार्य मला करायचं, ते काय मला सांगू नको. सगळ्याचीच आई सांगणार, तुम्ही असं बोला. मला ईश्वराने हे कार्य करायचं सांगितलं आहे, मला एक अदृश्य शक्ती बोलवते आहे. असं 100 वर्षापूर्वी श्री अरविंदांनी हे सर्व महात्मा गांधी, लोकमान्य टिळक वगैरे रानडे मंडळीला सांगितलं. तर ती मंडळी कोणती अनामिक शक्ती, कोणता आदेश आणि कोणतं काय? अर्थात बुद्धिजीवी मंडळी ती. ते म्हणे असं आहे, मला आदेश झाला आहे आणि मी आता साधना करणार. अरे म्हणजे एवढं मोठं कार्य स्वातंत्र्याचं सोडून तुम्ही साधना करणार? हा सोडून गेले ते. तशाच प्रकारचं आद्य शंकराचार्यानं सांगितलं की आई मला जावंच लागेल. म्हणजे आई येते महाराज. नदीवर गेल्या स्नानाला आणि त्या मगरीनं पाय धरला असं दाखवलं किंवा धरला असेल. आणि आता ती मला ओढून नेते, आता काही खरं नाही. आई तू म्हण ना त्या मगरीला की मी माझ्या मुलाला संन्यास घेतला तरी चालेल, आणि मग ती पाय सोडीन माझा. अशी लीला आहे.
सांगितलं बाबा काय होईना कुठं का असं संन्यास घे, त्या मगरीला सांग संन्यास घेतलं तरी चालेल, पण माझ्या लेकराचा पाय सोड. कित्येक कवी अनेक संत, कित्येक कवी अनेक संत, कित्येक कवी अनेक संत, तिचेच गुण गाती रे, तिचेच गुण गाती रे. किती थोर हा आईचा महिमा, किती थोर हा आईचा महिमा. जनार्दन स्वामी सांगे सर्व जिने जन्म दिला तुझला अनिला केला. सांगितलं की आई एक महात्मा आले, त्याने सांगितलं की तुला संन्यास घ्यावा लागेल. मला काल भेटला एक महात्मा आणि त्याने सांगितलं तुला संन्यास घ्यावा लागेल, म्हणून मी आता जातो संन्यास घ्यायला. कुठं जातो? त्या महात्म्याने सांगितलं की नर्मदाच्या किनारी ओंकारेश्वर महादेव ज्योतिर्लिंगाच्या एका प्राणगुफेमध्ये श्री गोविंदापादाचार्य तुझी वाट पाहत आहे. तू तिथं जाऊन त्यांची सेवा कर, त्यांचा संन्यास घे. म्हणून द्या हो ईश्वरी अंश आहे भगवान आद्य शंकराचार्य. तरी सत्प्रेरणा कोण? साधू दुसरे कोण नव्हते, तेच गुरुदेव होते. काय परम भाग्य काय काय. चाल भाऊ माझ्याबरोबर भजन म्हण, आपली शाळा आहे. लहानपणी जनार्दन स्वामींनी संतोषगिरी महाराज सांगितलं, श्रवणगिरी महाराज सांगितलं, आम्हाला बी लहानपणी ये भाऊ शाळेत, आपल्या इथं आपण बोर्डिंग काढू, शाळा सुरू करू. हे बोलवलं नाही तर काय. त्यांना गरज होती का? आम्हाला गरज होती. आम्हाला गरज होती तर काय समजत होतं काय? बाबाजी खूप काम सांगताना काही वेळेस बाबाजी बरं नाही वाटत हो काय उलटं सुलटं. पण ते आपल्याला समज नाही, पण त्यांना समज आहे ना की याला कसं घडवायचं. कुंभाराला माहिती आहे याच्यातं मडकं काय करायचं, याचं सुराई करायची की मडकं करायचं का सुगडं करायचं. म्हणून फिरत्याचा कावरती देश मातीला का विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते न कळे. पुन्हामुखी पडते दोन्ही, पुन्हामुखी अंधार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा असा विचार करा देव. आम्ही संतोषगिरी महाराज, देवाबाबा, आपण सर्व कोण कुठले का एका परिवारात आलो फक्त. खरं वाचते आपला ज्ञाती बांधवाचा परिवार कोणता आहे? वेगळ्या परिवारातले. कोणाला काय, कोणाला कसे, कोणत्या उद्देशानं आलो हे आपल्याला माहिती. येऊ एका ठिकाणी असं भविष्य तू माहिती होतं तो येऊ आम्ही. आता काहीचा भाऊ आहे व्यसनाच्या आधीने वेगळ्या मार्गातले, तुम्ही त्याच आईच्या उदरातून आलात, त्याच रक्तमतातून आलात, तर मग अशी बुद्धी का होती? रमेश महाराज म्हणा, गोदेवा भाऊ म्हणा, पण सगळ्याला बुद्धी होती कशी? मग याच्या मार्गचं मर्म काय? आवड आहे पण नाही येऊ शकत. मग याचा अर्थ असा की काहीतरी मागील पर्याय, काहीतरी तू काम हरे होता ठेवा, तू काम हरे होता ठेवा. तो या भावा सापडला, तो या भावा सापडला. संत दर्शन संत
स्वामींना परवानगी दिल्यानंतर शंकराचार्य भगवान आणि ओंकारेश्वरला आले. ओंकारेश्वर हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तिथं गुरुदेवांची सेवा केली. जे सांगेल ते, ए बाबा तुझीच वाट पाहत होतो, माझं आता शरीर आणि वृद्धावस्था आहे, मला जे द्यायचं आहे त्याच्यासाठीच राखून ठेवलेलं आहे आणि तुझीच वाट पाहतो. हेच परमहंसांनी श्री विवेकानंद सांगितले, ए बाबा तू नारायण आहेस, तुझीच वाट पाहत होतो. तेच भजन आहे ना, वाट पाहे भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. कधी वाचलं, कधी काय प्रमाण आहे, काय पंचरत्न हरिपण वाटलं, कधी कधी काही निघतं. पण एवढं चांगलं आहे, काठी चांगली आहे. 2 पायांनी चालता आलं तरी निदान काठीचा आधार आहे. संतोषगिरी महाराज आमचं प्रमाण काही असो, पण निघलं म्हणजे तुझीच वाट पाहत होतो. आणि मग भगवान शंकराचार्यांनी बाबा हो गुरुदेवांची सेवा अशी केली, त्यांची पूजा. गुरुदेव म्हणजेच बाकीचं काही नाही. पाय तुझे गुरुराया माझी देवपूजा, गुरुचरणाचं ध्यान हेच माझं संध्यास्नान, गुरुचरणाची माती हीच माझी भागीरथी, आणि नाव म्हणे केशवराजा वगैरे वगैरे सर्व गुरुदेवांचंच करायचं, दुसरं काही नाही. गुरुदेवांनाच तुमय माता पिता तमय बंधू सखा सद्गुरु तुम दयालु हो, सद्गुरु तुम दयालु हो, तुम बिन हमारा कौन है. माता तुही, पिता तुही, माता तुही, पिता तुही, बंधु तुही, सखा तुही, चाहे तो हम जाए कहाँ, जाए तो हम जाए कहाँ, तुम बिन हमारा कौन है. सद्गुरु तुम दयालु हो. त्याला आपण प्रवचन केलं ना की आपल्या देवघरामध्ये किमान पंचदेवता असावी, आपली देवी असावी. एक भक्त आला आणि मला बाबाचं दर्शन घ्यायचं, थोडं सोडा. ते बाबा रात्री ते प्रवचन ऐकलं तर ते मी सहज देव तपासून पाहिलं. तर ते काय आता देव म्हणजे कधी केलेलं आहे. त्यांचं वय आता 60 वर्ष, मुलांचं वय 30-40 वर्षाचं मुलाचं वय. मुलाच्या लग्नात केले होते. मग त्यांना का बरं रिटायर होऊ नये. 40 वर्ष काम करतायत, 41 वर्ष काम करून राहिले, मग रिटायर नको आहे. मग ते म्हणे त्याच्या असं जे दाबल्यानंतर पाणी कसं काय पडतं. मग देवाला अभिषेक 24 तास आहे, पाहिलं तर ते पोकळ होऊन गेलं मध्ये, त्याच्यातून पाणी गळत होतं. म्हणलं ते मग आम्ही निरखून पाहिलं तर ते त्याच्यामध्ये पाणी जातं कुठून तरी. मग आता त्याचं मुहूर्त द्या, त्यात चांगल्या करून आणलं. मग श्रावण महिना चांगला. पाय तुझे गुरुराया म्हणून द्या हो. माझी देव पूजा, माझी देव पूजा, गुरुचरणाचे ध्यान हेची माझे संध्या स्नान, हेची माझे संध्या स्नान. माझी देव पूजा, माझी देव पूजा, माझी देव पूजा. म्हणून आपल्या देवघरामध्ये पंचदेवता, त्यामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पादुका पाहिजे, जनार्दन स्वामींचा फोटो पाहिजे. द्या हो. असं शिवस्वरूप प्राप्त झालेले सद्गुरू आपल्याला मिळाले.
जरी ते ध्यान नाही तरी महाराज आपल्या श्रद्धेने ते प्रगट होऊ शकतात. आपली श्रद्धा, आपलं प्रेम वाढवा, आपलं नामस्मरण वाढवा. अनेक जनार्दन स्वामीला जाऊन 30 वर्ष झाले तरी अजून काय केलं, दिव्य अनुभूती आहे ते त्यांच्या समाधीतून आवाज येतो. असे तत्वदर्शी महापुरुष आपल्याला मिळाले आहे. म्हणून की नाही त्रिकाल करता येतं, निदान सकाळी त्यांची देवपूजा करणं महत्त्वाचं आहे. निदान गंधाक्षदाचे काय आपल्याला मिळेल तशा प्रकारचा उपचार करणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी श्रीमद नित्यनैमित्तीमध्ये ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदा, मंत्रमूलम गुरुवाक्य, मोक्षमूलम गुरुकृपा, पूजा सत्यमंत्र सत्यम, सत्यम देवम निरंजनम, गुरुवाक्य सदा सत्यम, सत्यमेकं परमपदम, अन्यथा शरण नास्ति तमैव शरणं मम तस्माद कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर. त्यांनी सांगितलेलं कार्य हे शिष्यासाठी आणि महत्त्वाचं आहे. त्यानं सांगितलं की पूजा सत्य मंत्र सत्यम, सत्यम देवम निरंजनम, गुरुवाक्य सदा सत्यम. जगामध्ये या 4 गोष्टी सत्य आहे महाराज. ईश्वराची पूजा करायला सांगितली बाबाजींनी, तर ती देहाकडून जनेश्वराची पूजा 4-5 वर्ष निक्रांत झाली आणि तिथंच ध्यानाचं कर्म शिकवलं तिथंच आणि थोडा योग शिकवला. मग सगळं बाबाजींनी सांगितलं एक वेळेस की तो मला जनेश्वराचाच प्रसाद आहे. त्या वाया जाणाऱ्या गोष्टी नाही. पूजा सत्य हे, मंत्र सत्य आहे, सत्यम देवम निरंजनम, गुरुवाक्य सदा सत्यम. अनावधानानं बोललेले बाबाजी, मी त्यांच्या सान्निध्यात 40 वर्ष राहिलो. अनावधानानं बोललेलं सुद्धा खोटं झालेलं नाही किंवा ते काय म्हणतात त्याला व्यर्थ झालेलं नाही. आणि म्हणून ध्यानमूलम गुरुमूर्ती, त्यांचं ध्यान हेच दुसरं काय. त्यांचं ध्यान करत झोपतं, त्यांचं ध्यान करत, त्यांचं पूजन करत, त्यांच्यातच शिवपात. आणि म्हणून देव अशी मूर्ती आपल्याला मिळालेली आहे. आद्य शंकराचार्याला सत्प्रेरणा मिळाली. बाबाजींच्या गुरुदेवाने नागेश्वरच प्रत्यक्ष रूपानं आले. मंत्र अनुग्रह दिला आणि कुठं निघून गेलं काहीच माहीत नाही. ह्या गोष्टी अनघटित घडतात, अनावधानानं घडतात. आणि म्हणून देव आपल्याही जीवनात अशा प्रकारचे सद्गुरू प्राप्त झाले आहेत, त्यांची पूजा करणं. म्हणून या ठिकाणी ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरु, सकाळ संध्याकाळ निदान 5 मिनटं 2-5 मिनटं ध्यान करावं. आणि म्हणून अशा प्रकारचे आपले सद्गुरू मिळाले तर आपल्याला ओढूनच आणलं असं म्हणा ना. आद्य शंकराला शायर जसं ओढून आणलं तसं आपल्याला ओढून आणलं. गुरुदेवा हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे, याचं काय महत्त्व आहे असं शंकराचार्याने विचारलं असेल. मग सांगितलं गुरुदेवाने की शंकरा, अरे हे अनादि क्षेत्र आहे, देवदानवाच्या पासून निर्माण झालेलं आहे. तिन्ही देवांनी या ठिकाणी तपश्चर्या केली. त्रिपुरासूर राक्षस आणि त्याचे 2 मुलं खूप मातले असताना धर्मकर्म होऊन देत नसे, तर तिन्ही देवांनी या ठिकाणी प्रार्थना केली आणि प्रत्यक्ष भगवान शंकर ओंकाराच्या रूपाने या ठिकाणी ध्वनीच्या रूपानं डोंगरातून ध्वनी निघला ओम. आणि प्रत्यक्ष म्हणून त्या पर्वताला चौकडून एका बाजूने कावेरी आहे, एका बाजूने नर्मदा आहे, म्हणून दुरीत येऊ शकत नाही. राक्षसाची शक्ती या ठिकाणी कमी होती. जसं आपलं नाशिक ज्योतिर्लिंग आहे, या ठिकाणी भगवान शंकराच्या मागे कपाला हत्या लागले तर सांगितलं नंदी महाराजांनी की भगवंता तुम्ही गंगेच्या पलीकडे जाऊन बसा, ती कृत्य गंगा ओलांडीत नाही. असं म्हणतात की ही वाईट लोकांना ही गंगा ओलांडता येत नाही. ही नर्मदा मैया आहे, इथं भगवान शंकराच्या नेत्रातून आनंद अश्रूतून निर्माण झालेली आहे. म्हणून तुम्ही त्या डोंगरावर जाऊन तपश्चर्या करा. भगवान शंकराची तपश्चर्या केली आणि स्वयं ज्योतिर्लिंग झालं. तर त्या डोंगरावर पाणी कसं यायचं, तर नर्मदामाई गुप्त होऊन त्या लिंगाखालून नित्य पाणी श्रवण होतं. त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगातून बी खालून पिंडीच्या खालून 3 असं लिंग आहे. त्या लिंगातून काय म्हणजे कोणी पूजा न करो त्या अनादी काळात कोण पूजा करणार असेल, म्हणून तेच पाणी नित्य श्रवण होतं. आता खरवास ते नर्मदामाई खाली आहे, मंदिरवर आहे, पण तिथं नित्य श्रवण स्रोत चालू आहे पाण्याचा. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि म्हणून देवता लोकांना चांगल्या प्रकारची शक्ती प्राप्त झाली. मग त्या असुराचा नाश केला. आणि म्हणून भगवान शंकर त्या ओंकारेश्वर मंदिरात मध्ये नित्य ओम या
आणि अव्यक्त ध्वनीमध्ये प्रगट आहे म्हणून त्याला ओंकारेश्वर. ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम ओम मंगलम ओंकार मंगलम. भगवान शंकर ओंकार रूपानं त्या पर्वतावर निवास करायला लागले. सर्व देवाला शक्ती मिळाली. पुढं सूर्यवंशातला राजा मानधांता, या मानधांत राजाने त्या ठिकाणी आणि तपश्चर्या केली म्हणून त्या ओंकार क्षेत्राला मानधांता गाव आहे. ते मानधांत राजाने भगवान शंकराची उपासना केली आणि भगवान शंकरला प्रगट केलं. आणि कशा करता साधना केली तर भगवान शंकरला सांगितलं की देवा, एक क्षेत्र माझी ही राजधानी आहे, इथं नर्मदामाई प्रगट झालेली आहे. माझी अशी इच्छा आहे की सर्वांना आणि सर्व तीर्थांना जाता येणं शक्य नाही गोरगरिबांना. माझा प्रदेश हा भिल्ल लोकांचा आहे, आदिवासी लोकांचा आहे आणि या ठिकाणी अज्ञानी मंडळी आहे आणि या लोकांना सर्व तीर्थाचं स्नान घडावं, सर्व देवतांचं एकरूपाने दर्शन व्हावं म्हणून तुम्ही ममलेश्वर असं ईश्वर या ठिकाणी प्रगट होऊन राहा की या तीर्थक्षेत्राचं स्नान केल्यानंतर, नर्मदामाईचं स्नान केल्यानंतर किंवा या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर हे सर्व आदिवासी भिल्ल समाजाचं राज्य होतं. तिथं माळवा प्रदेश होता तो. मध्य प्रदेशमध्ये 2 ज्योतिर्लिंग आहे, काल महाकालेश्वर, आज ओंकारेश्वर. आणि मग या ठिकाणी तुम्ही प्रगट व्हा म्हणून त्या मानधांत राजांनी ममलेश्वराचं मंदिर बांधलं, गंगामाईचे किंवा नर्मदामाईचे या टोकाला. आणि त्या ठिकाणी भगवान प्रगट झाले. आणि म्हणून तो दुसऱ्याकरता मागून घेतलं, स्वतःकरता काही मागितलं नाही म्हणून भगवान शंकरला अतिशय आनंद झाला आणि त्या ठिकाणी प्रगट झाले. तर भिल्ल समाजाचं राज्य होते त्या ठिकाणी. बरं ते मग तो समाज असा आहे की मग ते देवी देवतांचं पूजन करणं आणि त्यांना नरबळी देणं वगैरे वगैरे तो प्रकार करायचे. तर मग त्यांच्या मानधांत राजानंतर आणि ऐतिहासिक काळामध्ये इसवी सन 1063 राजा उदयादित्य याने ममलेश्वर मंदिरामध्ये आणि पुनर्स्थापना केली आणि तिथलच्या ते भिल्ल लोकांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक महात्मा होते, ते भैरवनाथाची वगैरे पूजा करायचे. ते नाथपंथी असल्यामुळं त्यांनी सांगितलं की हे जे आदिवासी लोक आहेत ते नरबळी देतात बाबा, यांना तुम्ही आवर घाला, ममलेश्वराचं पावित्र्य राहत नाही. मग त्या ठिकाणी एक दर्यानाथ महात्मा होते. त्या दर्यानाथ महाराजांनी तिथं मठ स्थापन केला आणि त्या आदिवासी लोकांचं मन परिवर्तन केलं. स्वातंत्र्य काळाच्या नंतर आणि राजस्थानमध्ये ही डकैती खूप चालायची. डाकू मागं भरपूर पिक्चर त्या डाकूवर निघाले आहेत. एक गाव मेरा गाव मेरा देश वगैरे वगैरे मी पाहिलेले म्हणून सांगतो. असे ते डाकू, ती कोणती एक मुलगी पण होती डाकू, तिचे नाव होतं. असे ते पिक्चर काढले गेले. सरकारने हात टेकले. इकडं दक्षिण भारतात वीरप्पन असं होतं की त्यानं सरकारनं हात टेकले. 12-12 लाख रुपये त्याच्यावर आणि बक्षीस ठरलं. तिथं बी राजस्थानच्या काही भागामध्ये ते बक्षीस ठरलं. तुम्हाला माहिती आहे मेरा गाव मेरा देश. ती खूप ती कोणती आणखीन पिस्तोलवाली का काय ती पाहिलेली. तर ते हात टेकले. काय करावं या लोकांना. मग त्यावेळेस सर्वोदय नेते श्री स्वामी विनोबा भावे सांगितलं की मी त्या भागात जातो. त्या भागात गेले. त्यांनी तिथं आश्रम स्थापन केला त्या जंगलामध्ये. आणि सकाळी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन
अशा प्रकारचे दररोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना. काय म्हणतात बुवा, हे काय गातात बुवा म्हणून ते सगळे येऊन बसायचे. आणि मग जनार्दन स्वामीसुद्धा सकाळी सकाळी या विधीला या, आणि मग थोडं प्रवचन केलं तर मग संसारातल्या गोष्टी सांगायचे, असं करा तसं करा, आणि चला श्रमदानाला तू घे आरती करून, मला जाऊ दे कामाला. दिवसभर आतापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत तशा प्रकारचं ती प्रार्थना करणे, हे करणे. मग त्यांना गोडी लागली. तर रामनाम घेतल्यानंतर कोण आकर्षित होणार नाही महाराज. रामनाम की लूट सके तो लूट, अंतकाल पर जाएगा. ते रामनाम कोणाला गोड लागणार नाही. जरी आसुर असले व स्वभाव असला तर ते काही विशेष गोडीच असते, ती आकर्षणच करून घेते. आणि मग त्यांचं परिवर्तन केलं की तुमच्या मुलाची शिक्षणाची जबाबदारी मी घेतो. तुम्ही काय तुम्ही विस्थापित आहात, भाषा आहे म्हणजे तुम्ही असं अशाश्वत जीवन जगतात, गुप्त रूपानं राहतात, त्रास देतात. याच्यापेक्षा चांगलं जागा ना. म्हणजे सरकारनं आम्हाला तसं काही जगू देणार नाही. मी त्याची जबाबदारी घेतो. सरकारला सांगितलं की यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करा, यांना शेती द्या. गावाच्या बाहेर गायरान असेल तर या लोकांना शेती द्या, मग ते उद्योग करतील. त्यांना शेतीला पूरक असणारे अवजारं द्या, शेतीला पूरक असणारं बियाणं द्या, एखादे झाडं लावायचं त्यांना शिक्षण द्या. मग आदिवासी भागात काय चालू आहे आता? मग त्या लोकांना कळायला लागलं की नाही हे आपल्या हिताचं आहे आणि हा आपलं हित करणारं आहे. आणि म्हणून असं परिवर्तन केलं. असंच आहे राजांनी, उदयजी राजांनी त्या दयार्धनाथांच्या माध्यमातून त्या आदिवासी लोकांचं परिवर्तन केलं. मग त्यांचं नरबळी देण्याचं बंद झालं, सगळं काही बंद झालं. अशा प्रकारचं आणि ओंकारेश्वर महाराजांचं महत्त्व गुरुदेव सांगत असतील. सद्गुरू जनार्दन स्वामीसुद्धा 12 ज्योतिर्लिंगाचं अनुष्ठानात संतोषी महाराजांनी 2-4 तरी अनुष्ठान ओंकारेश्वर झाले असेल. काही दिव्य अनुभव येतात महाराज. माकडे यायचे, आम्ही पण तिथे गेलो, आंघोळ केली, लंगटी वाळू घातली, ती लंगटीत गेली घेऊन. माकडंच ते. पण सगळ्याचंच मन असं अनुकरणीय असतं. काल संतोषी महाराज म्हणाले की क्या है वो स्टाईल करने वाला कोई हीरो हो सकता है क्या, त्या हिंदीमध्ये सांगितलं. अनुकरण करायचा प्रयत्न करतात. एक टोपी घेऊन, सगळ्याला लहानपणची गोष्ट माहिती आहे. टोपी विकणारा गेला, ते टोपीला टोपी विकून विकायला गेला, त्याला दुपारची वेळेत थोडं जेवल्या का झाडाखाली झोपलं तर ते सगळे माकडं आले आणि ते टोपे घेऊन गेले. आता काय करत बा, ते कसं काय करते. मग त्याला असं त्यानं पाहिलं वर की ती याच्या डोक्यातली टोपी त्या डोक्यात, माकडंच ते. अशी याच्या डोक्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याच्या डोकं असलं तर घाला ना. याची टोपी त्याच्या डोक्यात घालून काही ज्ञान होणार नाही, शिवारपण. आणि मग त्यानं विचार केला की यार हे असं करून राहिले का, लहानपणची गोष्ट आहे, सगळ्याला माहिती. त्यानं काय केलं, आपली टोपी घालली होती डोक्यात, ती अशी फेकून दिली. ते माकडांना वाटलं की यानं फेकली, मग आपण फेक. सगळ्यांनी टोप्या फेकून दिल्या. त्यानं गोळा केला आणि घेऊन गेला. अनुकरणीय, कोणाचं अनुकरण करावं. आणि म्हणून देव आद्य शंकराचार्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं. आणि या ठिकाणी मानधांता राजांनी भगवान ज्योतिर्लिंगाचं या ठिकाणी स्थान आहे. नर्मदा माईचं महत्त्व आहे. नर्मदा माई तिथं परिक्रमा करतात त्या डोंगराला. नाही नर्मदेची परिक्रमा करता आली तर नर्मदेची कंकड मे शंकर आहे. आणि म्हणून ती भगवंताची कन्या असल्यामुळं, भगवान सदाशिवाची कन्या असल्यामुळं त्या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला फार महत्त्व आहे. काही ना काहीतरी दिव्य अनुभूती त्या ठिकाणी अनुष्ठानाला येते. म्हणून साधन काळामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींनी सुद्धा अनुष्ठान करायचं ठरलं ओंकारेश्वरला. आणि 2-4 जण हा म्हणले आणि येताना 2 जण निघलेत. त्यापैकी 2 जण आले तर 1 जणांना काहीतरी काम निघलं. 3 जण ठरले होते अशा अनुष्ठानला जाऊ तिथं ओंकारेश्वरला. तिथं 2 जण आले, 1 जण राहिलं काहीतरी कामानिमित्त. पण दुसऱ्या दिवशी तो आला आणि बाबाजी कर्मधर्म सहयोगानं बुधवारी निघले. आता काय असतं, आता एक थोडं माहिती म्हणून सांगतो, वाचलं म्हणून सांगतो की ज्याची रास समजा आता आपली रास आहे वृषभ राशी, तर वृषभ राशीला शनिवार योग्य नाही. घात वार, घात महिना
घात नक्षत्र आणि घात तिथी हे 4 जर एकत्र आले तर काही ना काहीतरी होतं. म्हणजे हे सहसा लवकर एकत्र येत नाही. आले समजा की आपलं संपलं. घात महिना असतो, मार्गशीर्ष महिना. घात नक्षत्र असतं, वृषभ राशीचं असतं नक्षत्र आहे. त्या नक्षत्रावर किमान मोठा व्यवहार करू नये, फार मोठा प्रवास करू नये असं पंचांग शास्त्रामध्ये सांगितलं. घात महिना, घात तिथी, पंचमी, दशमी आणि पौर्णिमा ही वृषभ राशीला या 3 तिथी महत्त्वाच्या कार्यासाठी वापरू नये. आणि शनिवार. आणि याच्यामध्ये एक आता ही खूप बारीक आहे, घातचंद्र असतो. चौथा चंद्र 24 तासात असे 4 भाग केलेले, 6-6 तासात एक चंद्र असतो. त्यापैकी चौथा भागातला, चौथ्या प्रहरातला चंद्र या मुहूर्तावर कोणते काम करू नये. आता हे खूप बारीक आहे, हे समजायला थोडा अवघड. पण पंचांगमध्ये दिलेलं आहे. आपली रास पाहायची, तिच्या पुढं घातवार लिहिलेलं आहे, घात नक्षत्र लिहिलेलं आहे, घात महिना लिहिलेलं आहे वगैरे. आता बाबाजीने सहज बुधवारी केलं तर ते काय झालं, बाबाजी शताक्षरी मंत्राचा जप पाण्यात बसून करायचे आणि बाबाजीला पोहता येत नसे. थोडे पाय लहानपणापासूनच थोडेसे विकल होते साधन काळामधून, तर त्याला पोहता येत नव्हतं. म्हणून अशी कपारीला धरायचे, पाण्यात बुडी मारायची, तर 100 अक्षराचं मंत्र दाबायचे. तिथं चक्रतीर्थ आहे, गंगामाईला किंवा नर्मदामाईला असे खूप गोल गोल आणि खड्डे पडलेले पाण्यामुळं, आणि तिथं पाणी असं फिरतं आणि त्या खड्ड्यात ते काय भवऱ्या म्हणतात त्याला, त्याच्यात जर माणूस गेला ते खाली निघून जातो. तो हात गेला सुटून आणि बाबाजी बुडाले तर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचा हा कार्यक्रम होता. दुसऱ्या दिवशी तो आसाराम नावाचं कोण बाबाजींचं शिष्य होतं, तो आला. मग आम्ही दोघं बी आजारी पडले बुधवारी गेल्यानंतर. बाबाजीला असं झालं आणि हे 2 जण होते, कोण विचार मला काही नाव आठवत नाही किंवा बाबाजीने सांगितलं असेल, तर ते आजारी पडले. आणि मग बाबाजी एकटेच स्नानाला गेले. आणि दुसऱ्या दिवशी आणणारा तो आसाराम तो चांगला, त्याची तब्येत. बाबाजी लवकर स्नान गेले, तो विसर गेला असेल. तर खाली बुडाल्यानंतर प्रत्यक्ष बाबाजींच्या मुखातून ऐकले, खाली बुडाल्यानंतर परत वर आले. असं येतात बुडालं माणूस, तुम्ही विहिरीत उडी टाका, तुम्ही हातपायने आले तरी वर येतो. पोहता येत नाही त्यानं उडी मारून पाहू नका. मला काल विचारलं, मी पोहता येतं का तुला? नाही. उडी नको मारू, तू गुडघ्यावर पाण्यात आंघोळ कर. पोहता येत असेल तर. मी या पोहण्यावरून लक्ष्मी महाराज फार मार खाल्लेले. मला आई पोहायला जाऊच देत नशी. आणि ते उड्या मारणं काय, ते मोठा असतं ना, ते वडावर शिकत तिथून उड्या मारत. आता ते एक लहानपणीची गोष्ट. एक रामलाल म्हणून परदेशी होता. ते पोर उड्या मारतात तरी घरी जाऊन खोटं बोलत असतील. त्यानं काय केलं, कपडे काढून ठेवायचे भोंगळेच, ते उड्या मारायचे. ती त्यानं कपडे घेतले, त्यानं सगळे कपडे गोळा केले, चाललं पळत घेऊन. ही सर्व अनर्शनं त्याच्या मागं. बाबा हमारे कपडे दे. तो परदेशी होता. मग त्या आमच्या वडिलाला तात्या म्हणायचे, तात्या हे बघा, ही पोरं पोहायला जात दे ना असं म्हणता, तुम्ही घरी खोटं बोलता ना. हे बा त्यानं उभा ना कशा दाखवला नंगेच. घरी गेल्यानंतर आई तपासायची, आंघोळ केली की तो नाही हे फुपाट लावून घ्यायचं बाय. पुढं आंघोळ केली, मग करदोडा पाहिजे. करदोडा तर ताबडतोब बोलला तो जास्त करदोड्यात. पोराला पाठीवर पोहायचं शिकवलं मात्र त्यानं. पाण्यामध्ये वजन कमी लागतं, कमी होतं ना वजन. तुम्हाला आता विज्ञानं सुद्धा सांगितलं, बादली बुडवा, जाऊ द्या खाली तळाला, काढापर्यंत वर येईन जड लागते, पाण्यामध्ये नाही राहत. एक मुलगा पाठीवर घेऊन पोहायची सवय लागते. पोहणं चांगलं असतं, एक आनंदाचा भाग येतो. कोणाला पोहता येत नाही त्यानं शिकलं पाहिजे. आणि मोठं झाल्यावर पोहणं येत नाही. एकदा भीती मनात आली की नाही, एकदा लहानपणीच पोहणं येतं. आता शिकवतात म्हणा,
पण लहानपणी बटरफ्लाय काय म्हणतो आपण, श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम. गुरु जनार्दन स्वामींनी पोहता यश नसल्यामुळं खाली बुडी मारली, वर आले आणि तितक्यात तो आसाराम पायरीवर होता. आसाराम येतो आता, अशी पायऱ्या पायऱ्या घाट आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी बांधलेलं घाट आहे. महाराज काय पुण्यवान बाई होते. प्रत्येक ज्योतिर्लिंगाला काही ना काही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा आहे. आणि आसाराम येतो आता, त्यानं सांगितलं, हे नागेश्वरा, हे सिद्धेश्वरा, धाव माझ्या बाबाला वाचव. हे जनी धाव आता, जनी धाव आता, जनी धाव आता, जनी धाव आता. धडधड धडधड खाली उतरलं महाराज आणि दुसऱ्या तिसऱ्या बुडीला बाबाजी अशी वर आले. सांगितलं, बाबा कोणीतरी मला असं कडावर आणून सोडलं रे आसाराम, नाही तर आता संपलं होतं. म्हणजे कोण आणून सोडलं म्हणे नर्मदा माईने सांगितलं. आता जगाला जो जगाचा बुडवणाराला वर काढणार आहे त्याला बुडून देईल का तू? ती माई बुडून देईल का? हजारो आपल्यासारखे जडजीव बुडत असताना संसार सागरात, तेषाम समृद्धता मृत्यू संसार सागरात, भवानी नच्या पार्थामया वेश्यतेचे साम. 12व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं की या सर्वांचा भक्ताचा उद्धार करण्यासाठी मी नावडी होईल, त्यांना नावेत बसील आणि पैलतीराला घेऊन जाईल, असा अर्थ याचा. म्हणजे अशा हजारो तुमच्या आमच्या जडजीवाच्या उद्धारासाठी सद्गुरू जनार्दन स्वामींनी तारू झालेत. आणि मग त्याला ती गंगामाई बुडून देईल का महाराज? ती तर आई आहे महाराज, तिला तर सगळ्यांची काळजी आहे. आईला कोणाची काळजी नाही, ती विश्वाची जननी येते. कोणत्याही भावनेनं तुम्ही तिची परिक्रमा करा. सांगतात की नाही, नर्मदा परिक्रमा केल्यानंतर भगवान आणि अश्वत्थामाचं दर्शन होतं. आता या काही दिवसापूर्वी सुरुची ताईने परिक्रमा केली, म्हणतात की अश्वत्थामाचं दर्शन होतं. म्हणून खूप दुर्गम जंगलामध्ये, मग ते सुशिक्षित असल्यामुळं, लहान मुलांची आवड असल्यामुळं, शिक्षक असल्यामुळं शिक्षकांना मुलांची आवड असते. आणि एका ठिकाणी जंगलात थांबल्या तर जवळ काही नाही, 10-5 मुलं आलेत. काय बा जवळ पाहिलं, पिशी तपासून एक बिस्किटचा पुडा होता आणि काही गोळ्या असतील, ते मुलांना वाटायला लागले. एक मुलांनी घेतलंच नाही. लहान लहान मुलं, तू घेईनच काही. आम्ही पण नर्मदा परिक्रमाला गेलो होतो. एक मुलगी, तुझं नाव काय? तिने फक्त राधा सांगितलं. तुझं नाव काय? राधा. तुझ्या आईचं नाव? नाही. वडिलाचं नाव? नाही सांगितलं. बोललीच नाही. द्यावं तिला काही. मग आई वडिलाचं नाव, तिचं नाव तर सांगू शकते, काय असेल ते, पण तिने नाही सांगितलं. सगळ्यांनी घेतलं तर तू का घेत नाही रे बा? तुला आवडत नाही का? तुला काय पाहिजे? आता यांच्याजवळ आहेच नाही काही, तर ते दुसरं काय देईल? म्हणजे तुला नाही आवडत चॉकलेट, गोळ्या घे, बिस्किट घे, 1 नाही 2 नाही. पाहिलं तिनं डोक्यावर हात ठेवून, का बरं घेत नाही बेटा? घे ना. ते आग्रह करला. त्याच्या टाळूवर जखम होते, तिथून रक्त येत होतं. खूप आग्रह करून सुद्धा त्यांनी ते घेतलं नाही. आणि नर्मदा परिक्रमेमध्ये कुठं तेल लावायचं असतं, ते म्हणे मला सुचलं नाही. खरं वाचते काहीतरी मला तेल लावलं पाहिजे तिथं, पण ते सुचूच देत नाही महाराज. आणि मग मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर ते डायरीला येताना बोललं का रे, अश्वत्थामाचा मणी काढून घेतला, ती जखम त्याची अजूनपर्यंतही म्हणतात. आणि त्या जखमेतून रक्तस्राव होतो आणि तो बेचैन आहे अजून. विश्वासघात करून त्यांनी द्रौपदीची मुलं मारले ना. हो ना, हो, तो दुसरा तिसरा कोणी नसून तो अश्वत्थामाचा असला पाहिजे. तो काही घेईना, बिस्किट घेईना, काय घेईना. त्याची अपेक्षा होती काय तेल लावावं. तेच असेच. तो भेटल्यानंतर फक्त तेल मागतो लावायला. औषध म्हणा काय, मला लावायला द्या असं म्हणतात परिक्रमा करणारे. म्हणून नर्मदा माईची परिक्रमा श्रेष्ठ मानली जाते. काही ना कधी दिव्य अनुभूती येते. आद्य शंकराचार्य भगवंतांनी अशा प्रकारची गुरुदेवांची सेवा केली आणि नर्मदा माईला खूप पूर आला. गुरुदेव ध्यानाला बसले होते. आता काय करायचं? पण हे बी काही तप सामर्थ्य यांच्यामध्ये पण होतं. म्हणून गंगामाई, मी तुझी प्रार्थना करतो की माझ्या गुरुदेवाच्या फार त्या गुहेच्या तोंडापर्यंत पाणी आलं आणि आता जर पाणी वाढलं तर गुरुदेवांचं ध्यानभंग होईल.
म्हणून आता काय करायचं म्हणून त्यांनी आपला कमंडलू घेतला आणि ते पाणी असे उपसून बाजूला टाकायला लागले, मध्ये येऊ दे ना. आता गंगामाईचं पाणी येते, ते कमंडलूच भरलं जाईल का? पण श्रद्धा आहे महाराज, आपल्या गुरुदेवाबद्दल अशी आत्यंतिक श्रद्धा असल्यानंतर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती येते, एवढी शक्ती प्राप्त होते. ती आपल्याला समजत नाही. कमंडलूतून पाणी घ्यायचं, नर्मदमाईची प्रार्थना केली, नमामि देवी नर्मदे, 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 नमामि देवी नर्मदे. म्हणून देवा हो ते पाणी ओसरत ओसरत गेलं, गुरुदेवाचं ध्यान आवरलं आणि जे गुरुदेवांना कळलं की हा किती निकरानं सेवा करतो, किती निष्काम भावनेने सेवा करतो, किती निर्मळ अशी सेवा करतो. आणि मग त्यांच्या माझ्या जडमोड मस्तकावरी हात कृपेचा ठेवा आणि सांगितलं की तुला सर्व प्रकारची विद्या ज्ञान येईल. आणि आद्य शंकराचार्याचे गुरुदेवाने आपला अवतार कार्य संपवलं. मला हे म्हणायचं आहे की अशा प्रकारची आपल्या गुरुदेवांची सेवा महत्त्वाची आहे. मानधांतराजाने स्थापन केलेलं ज्योतिर्लिंग आहे ममलेश्वर, आणि ओंकारेश्वर हे मंदिर विश्वकर्माने बांधलेलं, त्याला 7 ताळे म्हणतात. खाली 1-2 ताळे आणि वर 5 ताळे, मग वेगवेगळ्या प्रकारची पिंडिका. खाली एक शिवलिंग आहे. भगवान आद्य शंकराचार्य भगवान स्फटिकलिंगाची पूजा करायची. स्फटिक असं आहे की ज्या रंगावर ठेवलं तर तोच रंग आपल्याला दिसतो, इतकं ते स्वच्छ आहे. म्हणून अंतःकरण स्वच्छ व्हावं, त्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश व्हावा म्हणून आद्य शंकराचार्य आणि स्फटिकलिंगाची पूजा करायची. काशीला असताना आम्ही एक स्फटिकलिंग घेतलं आणि जनार्दन स्वामीला दाखवलं. बाबाजीने कोण पूजा करत होता? बाबाजीला काही माहीत नाही का महाराज? बाबाजी शंकराचार्य भगवान याची पूजा करायची. अरे म्हणजे त्यांना ज्ञान होतं. दत्त महाराज पण स्फटिकलिंगाची पूजा करायची. दत्त महाराज स्फटिक आवडायचं. आम्हाला काय माहिती, आपलं जन्म दत्त जयंतीचं आहे. गमती जमतीचाच भाग होता. आणि म्हणून तिथं खाली पाताळामध्ये म्हणजे खालच्या गर्भगृहामध्ये एक स्फटिकाचं शिवलिंग होतं, खूप मोठं. आणि ते शिवलिंग असं होतं की त्याच्यामध्ये पाहिलं तर आपल्याला पुढचा जन्म कोणता होईल असं दिसायचं. आणि हा बऱ्हाणपूरला आल्यानंतर औरंगजेब आसपासचे हिंदूचे मंदिर पाहायला गेलं आणि कोणीतरी सांगितलं की इथं असं मंदिर आहे आणि तिथं आपल्याला पुढचे जन्म काय आहे ते दिसतं. म्हणून औरंगजेब तिथे गेला आणि त्या गर्भगृहातल्या त्या शिवलिंगाकडे पाहिलं तर पुढच्या जन्मी त्यांना ज्याचे दोष आहे त्यांना जे ते दिसलं, त्याच्यामध्ये डुक्कर दिसलं. तेव्हा सुवर के बच्चे म्हणलं, त्यांना सगळ्यात मोठी शिवी दिली. त्यानं त्या शिवलिंग टाकलं फोडून, ते मंदिरच पाडून टाकलं. मग दुसरा बाजीरावांनी ओंकारेश्वरचं मंदिर बांधलं आणि मग त्या मंदिराची प्रगटीकरण झालं. इसवीसनसुद्धा दिलेलं आहे. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी शके नाही दिलं आणि अहिल्याबाई होळकरांनी घाट बांधला आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिर पाडून टाकलं गेलं, सगळं शिवलिंग भंग करून टाकलं आणि जे वरचं शिवलिंग होतं ते पण अस्तव्यस्त झालं. एवढंच राहिलं शिवलिंग, ते फोडून फाडून टाकलं. ते काही घडवलेलं शिवलिंग नाही, काय घडवलेलं शिवलिंग नाही, असं गोल नाही, ते आपण धोबड आहे, फोडून टाकलं असेल. नंतर 1905 साली स्वातंत्र्य मिळवायच्या अगोदर आणि सृष्टी सौंदर्य पाहावं आणि काहीतरी पवित्र नदीचा काठ किंवा सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी लॉर्ड कर्झन व्हाईसराय होता, तो गेला. त्यांनी पाहिलं की त्याचं वातावरण खूप चांगलं आहे आणि म्हणून त्यांनी कोण राजा राज्य करत होता. मग त्या राजवाडा आहे, त्या राजाचा उदयसिंग राजांचा राजवाडा आहे. मग त्या राजवाड्याला सरकारी मदत करून तो असा आहे तसा करा, इथं पर्यटक लोक येतील, आपल्याला जो पैसा मिळेल. त्यांचा उद्देश पर्यटन क्षेत्र म्हणून केलं. त्यानं 1905 साली कर्झन, लॉर्ड कर्झन, त्यांचं केवळ ते धार्मिक स्थळाचं विशेष महत्त्व नाही,
सृष्टी सौंदर्याला येतील. चांगलं पवित्र क्षेत्र आहे, वनश्री आहे, मंदिरं आहेत हे पाहण्यासाठी. आणि अशा प्रकारचं ओंकारेश्वराचे नर्मदा परिक्रमाला काही ना काहीतरी. पण एक विशेष आहे, आपल्या गुरुदेवावर आत्यंतिक श्रद्धा असेल आणि आईवर आत्यंतिक श्रद्धा असेल, पूर्णतम पूर्ण म्हणा, तरच काही दिव्य अनुभव येतात. करायची म्हणून करायची परिक्रमा, दुसरे करतो म्हणून आपण करावी. आपल्याला काही अनुभवतील, सगळ्याला सारखे अनुभवतील असं काही नाही, पण काही ना काहीतरी येतात. मग कोणी म्हणतं मला 2 दिवस भोकळ होतो, आईनं मला जेवायला देणं हे तर तिला द्यावंच लागणं, ती आई आहे. बाकीचं काय दिव्य येतो त्यांना समज. गुरुदेवांची कृपा असेल तर आपल्याला एखाद्या ठिकाणी आपलं मन प्रसन्न झालं तर दिव्य असा सुगंध येतो. मग समजून जायचं की या ठिकाणी आपल्या गुरुदेवाचं अधिष्ठान आहे, आपले गुरुदेव आपल्याबरोबर आहे. अशा प्रकारची दिव्य अनुभूती नर्मदा परिक्रमाच्या वेळेस येते. आणि ती नर्मदा परिक्रमाची सुरुवात, नर्मदा ही मैयाची, नर्मदा जे ओंकारेश्वर स्थान आहे ती मैयाची कोणी म्हणतं नाभी मानलं जातं, हे मानलं जातं, बेंबी मानलं जातं. तिथून परिक्रमा सुरू करतात. कोणी नर्मदेचे आपले ज्याचे श्रद्धास्थान आहेत, आपल्या गुरुदेवांच्या श्रद्धा आहे काय की जर तिथं वासुदेवानंद सरस्वतीचं स्थान आहे, तिथून मी सुरू करतात. किंवा फक्त उत्तर वाहिनी जेवढी आहे तेवढी पण नर्मदा माईची परिक्रमा करतात. काही ना कोणत्या का श्रद्धेनं म्हणा नर्मदा माईची परिक्रमा करतात. नाभी मानलं तर शास्त्रामध्ये संपूर्ण भूखंड एक आईचं स्वरूप आहे, सगळं पृथ्वी. आणि त्या पृथ्वीच्या स्वरूपामध्ये जे ओंकारेश्वर तीर्थ आहे, काल जसं तुम्हाला प्रमाण वेळ हे सांगितलं उज्जैन, तसंच महांकालेश्वर जे काही आहे ज्योतिर्लिंग मानधांता राजाचं किंवा नर्मदा माईच्या तीरावर, तसा संपूर्ण पृथ्वी ही एक स्त्री आहे. आणि ती स्त्रीचं मस्तकावर जे कुंकू आहे ते ओंकारेश्वरचं पर्वत आहे. ललाट, ते ललाट एकच सौकळून नदी आहे ना, आणि पर्वत येतो. पर्वत म्हणजे त्याला कुंकाची उपमा दिली आहे, सौभाग्याचं लेण आहे. म्हणून त्या स्थानाला विशेष असं महत्त्व आहे. म्हणून बाबाजी सांगायचे की 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करावी. आणि ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी बाबाजीने अनुष्ठान केलं आहे. ओंकारेश्वरला केलं आहे, त्र्यंबकेश्वरला केलं आहे. आपण पाहू जेवढ्या ज्या स्थानावर बाबाजींची माहिती दिली तसं. आणि म्हणून ओंकारेश्वरला आम्ही दरवर्षी किंवा 21 जूनला दक्षिणायन सुरू होतं तर आम्ही जात असायचो. बऱ्याच वेळेस गेलो. नंतर संतोषगी महाराज गेले, त्यांनी अनुष्ठान केलं. महेशगिरी बाबा गेले, तिथं अनुष्ठान केलं. देवबाबाहून जातात, आता लॉकडाऊनमुळे नाही गेलं तर तिथं भक्त लोकाला घेऊन अनुष्ठान करणं. आणि आमच्यासारख्याला आता ती खाली पायऱ्या चढून वर येणं शक्यच नाही. त्यात वृद्ध अवस्था आहे, त्याच्यात काही विलाज नाही. त्याला जेव्हा होतं त्यावेळेस केलं. आता तुमच्यासारख्यानं करायचं तुम्हाला संधी म्हणून तरुण वयातच तीर्थयात्रा बरं का भैटी मंडळ. 40च्या नंतर एकदा 40शी लागली आणि गोळ्या लागल्या मागं की मग संपला विषय. मग खाताना गोळे, उठताना गोळे, बसताना गोळे, सगळा गोळीबारच. 40च्या पुढं शक्य नाही. त्याच्या अगोदरच आहे रुद्राक्ष व्हायच्या आत रुद्राकडं झालं पाहिजे. अशा प्रकारचं ओंकारेश्वराचं यथामती महत्त्व आहे. जय जनार्दन.